माझ्या व्ह्यूअर्सनी मला सजेस्ट केल्याप्रमाणे फायनली मी साधना चुलीवरची मिसळ ट्राय करायला आले होते. तुम्ही सांगितलं म्हणून आले तर खरं, पण नेमकं झालं काय हे शेवटपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला कळेल. नमस्कार मंडळी, सॉरी खूप दिवसानंतर मी आज पुन्हा आपला व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आज मी ना माझ्या मैत्रिणीबरोबर आले होते साधना मिसळला. तर ॲक्च्युली नाशिकच्या म्हटल्यानंतर साधना मिसळ हे काय कुणाला चुकत नाही बरं का. लोक लांबून येतात. तर तसं मी तेच एक्सपिरियन्स करायला आले आहे की कोल्हापुरी मिसळ आणि नाशिकच्या मिसळमध्ये नेमकं आहे तरी काय, कंपॅरिझन काय आहे. आज मी तेच तुम्हाला शेअर करणार आहे. आय डोंट नो की माझा एक्सपिरियन्स नेमका कसा असणार आहे, बट मी जे काही असेल ते फार प्रामाणिकपणे सांगणार आहे. माझा ऑडियन्स माझ्यावर विश्वास करतो म्हटल्यानंतर साधनामध्ये एंट्री केली मी रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या, आणि बैठक स्टाईल बघून मला खूप बरं वाटलं. कारण थोडंसं ट्रेडिशनल टच आहे. बघा ना तुम्ही, किती सुंदर त्या भिंतींवरती जुन्या काळातल्या घरावरती किती सुंदर असे डिझाईन असायचे, त्याच पद्धतीने रंगवलेलं आहे. खूप छान टच वाटला मला. ज्यासाठी आली आहे पहिला ते करून घेऊया, पेट पूजन, बाकीचं काम तुझ्या. तर फायनली माझी मिसळ आलेली आहे. झणझणीत तर्री टाकून मी त्यामध्ये खाणार आहे. तिखट तर्री मी तर काय मिस करणार नाही. तर मस्तपैकी मी माझा पहिला बाईट घेणार आहे. आणि लिटरली हा व्हिडिओ एडिट करत असताना मला पुन्हा क्रेविंग झाली, कारण की जो टेस्ट होता ना, एक नंबर टेस्ट होता. तेवढंच नाही, तर बाजरीच्या भाकरीबरोबर ठेचा, ओ माय गॉड, जस्ट अमेझिंग. खूप जबरदस्त टेस्ट होती. आणि बाजरीची भाकरी अशी कडक नव्हती, एकदम सॉफ्ट मऊ होती. पापड पण क्रंची, काय सांगू मी तुम्हाला, एक नंबर होतं. त्यानंतर मलाई लस्सी. तशी तर मला सोलकढी फक्त कोकणातलीच आवडते, पण म्हटलं पहिला आपण हेच ट्राय करून बघूया. तर सोलकढीसुद्धा एक नंबर होती. म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, मी फक्त ऐकूनच होते, पण आज इथे आल्यानंतर खरंच मला भारी वाटलं. कारण की त्या सगळ्याच गोष्टींची चव आहे ना, एकदम बॅलन्स होती. आता एवढं काही खाल्लं आहे तर शेवटची माझी जिलेबी तेवढी राहिली होती. तर जिलेबीचा टेस्ट मला इतका भारी वाटला ना, की गुळाच्या पाकातली जिलेबी होती. तर म्हटलं चला डायरेक्ट किचनमध्ये जाऊया, नेमकी प्रोसेस काय आहे. तर इथे बघा, एकदम छान गरमागरम जिलेबी बनते. तर हे गुळाचं पाक आहे. तर ही जिलेबी जी आहे ना, 2 वेळा फ्राय केली जाते, तळली जाते, आणि त्यानंतर ती गुळाच्या पाकात टाकतात. त्यामुळे काय होतं, खूप सुंदर असा क्रंची आणि क्रिस्पी असा त्याला टेस्ट येतो. चहा बघून तर असं वाटलं की लगेचच प्यावं, पण म्हटलं नाही, पहिला आता बाकीच्या गोष्टी बघून घेऊया. तर इथे कांदा वगैरे कट करत होते. कशासाठी, तर ह्या मिसळसाठी. तर ही आहे फायनली साधनाची चुलीवरची मिसळ. तर मंडळी, ही मिसळ आहे ना, ही बेसिकली मटकीची मिसळ असते आणि चुलीवरती प्रॉपर पद्धतीने बनवली जाते. तर एवढी मिसळ ही पूर्ण सकाळी 8 वाजल्यापासून तर दुपारचे 3 वाजेपर्यंत असते. तर खूप छान टेस्ट आहे. हे सगळं ह्यांचं जे मेकिंग प्रोसेस आहे, म्हणजे त्यांचा पाव असू दे किंवा मसाले असू दे, हे सगळं इन हाऊस असतं त्यांचं प्रॉपर. त्यामुळे ना ह्यांची जी टेस्ट असते ना, ती बॅलन्स असते. म्हणूनच ना मी असं फक्त ऐकलं होतं की साधना चुलीवरची मिसळ आहे ना, त्यांच्या टेस्टसाठी ओळखली जाते. तर अप्रतिम टेस्ट आहे खरंच. देअर इज नो कंपॅरिझन बिटवीन कोल्हापूरची मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ. सिरियसली एव्हरीवन हॅज देअर ओन टेस्ट. तर सिरियसली मला खूप जास्त आवडली. जर मला म्हणजे तुम्ही जर माझं पर्सनल मत विचाराल तर एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा. जेव्हा केव्हा तुम्ही नाशिकला किंवा त्र्यंबकेश्वरला कधी आलात तर साधना चुलीवरची मिसळ, आणि मिसळ झाल्यानंतर चुलीवरची आईस्क्रीमसुद्धा टेस्ट करा बरं का. आता आपलं तर खाऊन पिऊन झालं आहे, पण मुलांचं काय, तर किड्स ॲक्टिव्हिटीज इथे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. फक्त किड्ससाठी नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा सायकलिंग, झिप लाईन आणि बरंच काही आहे. झोके आहे आणि खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहे. म्हणूनच असं कधी असं वाटतं की नाही का, संपूर्ण नाशिकच या ठिकाणी आलेलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता गर्दी किती मोठी आहे. तर इथे यंगस्टर्स नाही तर ओल्ड एजरसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात येतात. कारण की इवन मी सुद्धा मला इवन आत्ताही असं वाटतं आहे की मी जावं आणि पटकन एकदम मस्तपैकी एकदम मिसळ ट्राय करावी. इथे माझ्या शिवचरण
मिस्टरांनी भरपूर साऱ्या राईड्स घेतल्या होत्या. मी पण त्याच्यासोबत मुलांबरोबर आपण कसं मुलं होऊ असं इतकं छान एक्साइटमेंटमध्ये आम्ही ट्रेनसुद्धा ट्राय केली. आणि विशेष म्हणजे ना, आपण आपल्या फॅमिलीसोबत खूप छान तिथे टाईम स्पेंड करू शकतो. वन डे पिकनिक स्पॉट जर तुम्ही म्हणाल तर साधना चुलीवरचे मिसळ मी तुम्हाला सजेस्ट करेल. वन ऑफ द बेस्ट मला ह्यांची टेस्ट वाटली. आणि हां, टेस्ट त्यांची मेंटेन असते ह्याचं कारण ना तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगला कळेल, कसं ते तुम्हाला नक्कीच कळेल. त्यानंतर इथे पपेट शोसुद्धा आहे. खूप छान असं, म्हणजे लिटरली आपण एखाद्या अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी तुम्ही फक्त मिसळच खाणार नाही, तर तुम्ही त्या सगळ्याच गोष्टी ट्राय करणार आहे आणि मिनिमम अमाऊंटमध्ये. म्हणजे अक्षरशः तुम्हाला एकदम कमी प्राईस. सिरियसली मला ज्या लोकांनी सजेस्ट केलं होतं ना साधना मिसळ, त्यांना खरंच मला थँक्यू म्हणायचं आहे. त्यानंतर आम्ही VR एक्सपिरियन्स केला, खूप मस्त वाटलं. तेवढंच नाही तर ह्यांचा हा सुंदर वाडा आहे, ज्या ठिकाणी ना तुम्हाला एकदम मस्त राजेशाही थाटातला वाडा म्हणा किंवा आपले पेशवांचा वाडा म्हणा, अशा पद्धतीचं सुंदर इथे एक वाडा पण आहे, ज्या ठिकाणी तुम्ही स्मॉल पार्टी करू शकता, सगळ्या गोष्टी अरेंज करू शकता. आणि हां, इथे ना फोटोशूटसाठी सुद्धा खूप छान छान प्लेसेस आहे, जिथे तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता. बेसिकली ना, म्हणजे पूर्ण एक दिवस इथे कधी आणि कसा जातो, म्हणून मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी लवकर या आणि पूर्ण दिवस इथं स्पेंड करा. इथे तुम्हाला बैठक स्टाईलमध्ये 2 ते 3 प्रकार पाहायला मिळतात, जे की एक इंडियन बैठक स्टाईल आहे, त्यानंतर एक ढाबा स्टाईल आहे. तर मला तर खूप जास्त आवडलं आणि आय विश की मी नाशिकला कायम राहिली असते, तर मी कायम तिथे गेली असते. बट आय डोंट नो कधीही आम्ही नाशिक सोडू. त्याचं पण कारण तुम्हाला येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये कळेलच. तर वाईट वाटते हे सगळं करत असताना, पण मी मेमरीज कलेक्ट करते. थँक्यू.